दिंडोशीमध्ये बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा बंद झाला। स्थानिकांनी वन विभागाच्या प्रशासनाविरोधात आता संताप व्यक्त केला। बंद पिंजऱ्यामध्ये बिबट्या जेरबंद कसा होणार असा सवाल विचारला जातो। बिबट्यानं रहिवाशांवर हल्ला केल्यास त्याला जबाबदार कोण असाही सवाल उपस्थित होतो। गोरेगाव पूर्वकडच्या दिंडोशी इथल्या आयटी पार्क रहेजा हाइट्स इथं आलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभाग प्रशासनानं शीला गार्डनमध्ये ठेवलेला पिंजरा बंद अवस्थेत आढळला। त्यामुळे बिबट्या जेरबंद कसा होणार असा सवाल आता स्थानिक रहिवाशांनी उपस्थित केला। या पिंजऱ्यामध्ये बिबट्या आकर्षित होईल असे मासे प्राणी ठेवण्यात आले असून पिंजऱ्याची जाळी सुद्धा बंद आहे। 15 ते 20 दिवसांपासून सापळा रचून ठेवलेल्या पिंजऱ्यात बिबट्याची शिकार अजूनही झाली नाही। तर बिबट्याला पकडण्यासाठी अशा पद्धतीने जाळी ठेवण्यात आली, मात्र ती जाळी बंद अवस्थेत आहे। त्यामुळे बिबट्या जेरबंद कसा होणार असा सवाल आता स्थानिकांनी उपस्थित केला। स्थानिकांनी वन विभागाच्या विरोधात संताप देखील व्यक्त केला। दिंडोशीमध्ये बिबट्या पकडण्यासाठी लावलेला पिंजरा हा बंद अवस्थेत आढळलाय। त्यामुळे जर पिंजरा बंद आहे तर बिबट्या जेरबंद कसा होणार असा सवाल आता स्थानिकांनी विचारलेला आहे। या सगळ्या बाबतीत वन विभाग गांभीर्याने याची दखल घेत नाहीये असं सुद्धा म्हटलं जातंय। स्थानिकांनी आता या सगळ्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त केला।